सो गाईज बघू शकताय काय ती झाडी दोन्ही साइडनं, काय हा डोंगर समोर दिसतो आणि काय हा रस्ता. विशाल भटची गाडी अडकली आरेमठ शाळेच्या लफडा वया पाठची साईड ना, आरेमठ साईडची त्या पाठच्या रोडला. हो 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 चालू 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 हात करते. सो गाईज फुल थ्रिलिंग अनुभव. विशाल दाराची गाडी फसली. ए जोर लगा के ज्याला मी जिंदगीन कवा औषध तुलना कर. मी 2000 वाला मसाज केले काल नाही 2000 वाला हायड्रा मसाज केले ना. या धुल खाता लोकांचे मान काय झालं पाटील. मी चाललो गाडीचा हाल करेल कोणावर. क्लच प्लेटचा वास बघ त्याला तो ड्रायव्हर तसं मी कशी चढवतो बघ ना दंदन दंदन. आता चढवीन मी पण मी या कंटेनर चढवीन. बोल ना. इकडे बघ मी भटीव कामाला आलोय. गाडीतला उतर. गाडी चढवायची. गाडीतला उतर. बघ रस्ता बघ. मी म्हणून जातो गाडीतला उतर. उतर मी गाडी चढवतो तू उतर. ऐक ना उतर ना गाडीतल्या. यो आमचा बिपिन म्हात्रे बादशाह बिपिन म्हात्रे बादशाह बिपिन म्हात्रे. बोला. सो गाईज आता आम्ही आमच्या चेंजिंग रूम मध्ये आलो. ए रेस्ट रूम. ए सशांकदा काय नाव दे आता. चेंजिंग रूम का रेस्ट रूम. झोपणार आहे हा डायरेक्ट ना रेस्ट रूम ना. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना. तर आय होप एकदम मजेत असणार. मी बिपिन गणेश म्हात्रे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपला मराठमोळ आगरी चॅनल बिपिन म्हात्रे रॉक्स या चॅनल मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आजचा शो आहे अलिबाग रोहाच्या मध्ये काहीतरी एक कोकबन म्हणून गाव आहे. तर त्या गावात जत्रा उत्सव आहे. तर त्या जत्रेनिमित्त शो आहे. सो निघालोय. इकडनं सर्व आर्टिस्ट आहेत. सो 3 गाड्या आहेत आमच्या. तर माझ्या गाडीत कोण कोण माहित नाही. मला आज डायरेक्ट पोहोचायचं आहे कळंबोली मॅगडीला. तर तिथे जाऊन समजेल काय कोण कोण कोणाच्या गाडीत बसणार आहेत. सो चला स्टे ट्यून. आहेत आज शोला परमेशजी माली आणि सपनाजी पाटील आणि आपला नेहमीचाच ग्रुप. सो स्टे ट्यून. सो गाईज फायनली पोहोचलो मॅगडीला. कोण आलंय कोण नाही आलंय का माहित नाही, बघतोय. सो गाईज फायनली माझी ऑर्डर आली आहे. चीजी फ्राईज, कोक विदाउट आईस आणि मॅक्स स्पायसी प्रीमियम बर्गर. अजून कोणीच नाही आहे. सर्वांचा वेट करतोय. एक जण आहे तो थांबलाय कोलंबोली ब्रिजच्या खाली. बरोबर पोटपूजा करून जातो पुढे. बिचारा बाईक वरती घामाघूम होऊन आलाय. बेकार अवस्था आहे रोडला. 35 मिनिटात किती 35 मिनिटात 60 आला. बोल ना. मी बर्गर रिटर्न केलाय कारण माझ्या बर्गरमध्ये चीज मी ऍड केला होता पण तो काय मला आला नाही. सो मी परत रिटर्न केलाय बर्गर चीजसाठी. फायनली गाईज मी वैतागलो होतो. सो मी कोक फ्लोट ऑर्डर केला आणि हा आला बिचारा उन्हातून करपून. त्याला एक कोक फ्लोट दिला आणि हा बघा विथ चीज. सो गाईज नाश्ता झाला पोट भरून. हे बघा रात्रीची पेंटिंग तशीच आहे. कार धुवायला टाइम नाही भेटला मला. काय झालं रे. कुठं आला तू. कुठं आलाय. कुठे आलाय तू. आता चाललोय मी रोहायला शोला. आता जस्ट काय बोललो तू मगाशी. आता चल बाबा लवकर राजस्थानला आल्यासारखं वाटायला गाडीची खिडक्या खोल पाहिल्या. सो गाईज आम्ही आता वेट करत नाही कोणाचा कारण खूप वेट केलाय. वाजलेत आता 3:30 आणि शशांक पडले सपना पडले अजून बालकूम मध्येच आहेत. बाकी विशाल दादाची गाडी 4-5 जणांना घेऊन येत आहेत. आता ते पोहोचलेत मे बी नावड्यापर्यंत असतील. सो आम्ही पण पुढे निघतोय. आपली कार वॉश करायची आणि मला कपडे पण इस्त्री करायचे आहेत. सो पुढे जाऊन बघू कुठेतरी थांबणार अर्धा एक तास. त्याच्यानंतर सर्व सोबत निघू. इथे वेट करण्यापेक्षा पुढे जाऊन माझी कामं करून घेतो आणि मग पुढचा प्रवास चालू करू. जय हिंद जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की जय. सो गाईज का रे कोणाला ते झोपलेत मला माहिती. निरा आर तुझ्या आईला तू राखोस आहे का रे. तू हे कोंबडी वडे किती घाले घरून निघताना. खरा बोला ना. खरा बोला. अजून आणि चिकन खाल्ला. सुका चिकन खाल्ला पण बिर्याणी खाल्ली. सुका चिकन किती खाला. 1/2 किलो. 1/2 किलो खाल्ला. पाव किलो खाल्ला. 1/2 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 किलो
जा रे खोट्या, त्या दिवशी 10 वडा उकलते 10 ए निराळ आणली बाबू. एक तरी घे, तुला नको ना. एक घे एक घे. बरी आहे, चांगली लागते, मस्त आहे. कुंडलिका नदीच्या आता किनाऱ्यावरती आहोत आणि सर्व्हिस सेंटर बघतोय कार वॉश करायची. आणि हे लोकेशन दिसलंय मला, खूप सुंदर असं. Awesome. एक नंबर, एकच नंबर. किल्ल्याचा प्रवेशद्वार बनवलाय, बाजूला तटबंदी पण आहे, बघू शकता तुम्ही. बघूया कार वॉश झाल्यानंतर फेरफटका मारूया, कारण आता वाजलेत 5:30. खूप म्हणजे खूप 4 ते 5 तासाची आधी पोहोचलोय. आणि बाकी आमची प्लॅनिंग तर चांगली झालेली आहे. मस्त माझ्या गाडीत एक टेंट आहे, विशाल टेंट आणले का नाही माहित नाही, देऊ मस्त तरी कुठेतरी टाकून रिलॅक्स झोपून घेऊ. जर वातावरण थंड असेल तर. चूल आहे, गॅस आहे. कुक सिद्धेश भाऊ आज काहीतरी आमच्यासाठी मेजवानी बनवणार आहेत. चिकन मसाला फ्राय. ओके, चिकन फ्राय, चिकन मसाला, ठीक आहे. सो गाईज भेटलाय सर्व्हिस सेंटर, रोहामध्ये आहोत प्रॉपर. शर्ट इस्त्री करून आणला, काय वेळेत लॉक बनवायला विसरलो. रिलॅक्स होतो इथे, मस्त पाळणा आहे छोटासा. आणि 2 गाड्या खूप मागे आहेत, त्यांचा वेट करत आता टाइमपास करून घेतो इथे. सिद्ध्या, तुझ्यासारखा भुक्कड माणूस बघितला नाही कुठे मी, पक्का भुक्का. पण का काय झालं तुला आता एवढी? कधीपासून अर्धा तास त्याला वेट करतो आपण इथे. पण तुला आता काय एवढं इमर्जन्सी काय तुला? ब्लॉगर काहीच अर्धा तास झाला मी इथे कार वॉश साठी थांबलो. मी फुल वॉश सांगितलं, इंटेरियर आणि पूर्ण बाहेरनं क्लीन करायला. अर्धा तास शांत बसला होता. आता जस्ट विशाल दादा फोन आलाय, ते कुठेतरी चायनीज गट्टाला बसलेत. त्याने व्हिडिओ कॉलवरती दाखवला काहीतरी क्रिस्पी आणि काय रे लॉलीपॉप. हा दिवाना झाला निसता. ए बिपिन चल ना यार, चल ना, ए भुक्कड ये ना, बोलू नको. ये पाराला लाजला आता. सो गाईज फायनली आमचा गरीब व्यक्ती कसा बसलाय बघा. विचार करतो बिल भरायला लागेल आता. काय करू, कोण बघ ना. पण यो बघ नाही करा विचारांपरले अख्खा बिल भरील तसा का यो. तुम्ही क निसता, तुम्ही जोरच जतले तमसा. दाढी दाखव ना, दाढी दाखव ना, दाढी दाखव ना तुझी. काय काय गेली काय माहिती. हाय हॅलो, काय खाता तुम्ही? सईज बिपिन, शानू शानू. सो गाईज आल्या भाई. एक नाही 10 लग्न केली तर तू वर्गात बसशील. गायब. मला माहिती आहे काय बदल, प्लेट खाली झाला. शेटला चक्कर आले आमचे. मी 2 घास खाल्ला तर मला 1500 रुपये बिल भरायला लागला. बिल दाखव, बिल कोण दिला? प्रत्येकाने 200 काय तसं तरी बिल जाईल. शेट आहे तू, शेट. तू कोण आहे? शेट ना पाटील शेट. अजून 30 किलोमीटर 30 किलोमीटर. सो गाईज पोटपुले झाले हे आमचे बंधू शेट शशांक पाटील. ब्लॅक क्वीन मस्त आता एकदम फ्रेश झाली. काय थांबला याला या पण वैतागले. मित्रांनो डिपर देऊन अपर डिपर करून यांना त्रास देतो मी आता. परत झाला बाजूला. मित्रांनो शशांक पाटीलला खूप त्रास दिला कधीपासून डिप्परचा. काचुकड तुझी पडदा उघड. कशाला उघड ना, गाडी बघा. हा रिॲक्शन बघून त्याच्या काय. काय झालं रे? मित्रांनो मला काल इकडच्या आपल्या एक मित्राचा फोन आला होता साईचा. त्याने मला आधीच सांगितलं होतं तुझी कार आणू नको ह्या रोडला, कारण हा बघा रस्ता आता सध्या बघताय तुम्ही, ह्या रोडनं आपल्याला चढायचं आहे वरती. त्या बघा तिकडे वरती डोंगरावरती मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट होल्ड करा फक्त. आता झाडं झुडपं आहेत त्याच्यामुळे मंदिर काही दिसत नाही. बाकी डेंजर रस्ता आहे. आता काय माहिती काय अवस्था होते गाडीची. आता जस्ट वॉश केलेली आहे. आता जस्ट वॉश केली आहे. हे बघा मंदिर दिसतं का? लाईट तुम्हाला दिसतं का नाही? हे बघा
हे इकडे आहे मंदिर, हे इकडे वरती. चला मी ड्रायव्हिंग मध्ये थोडा लक्ष देतो कारण की रस्ता खूप खराब आहे. पंक्चर वगैरे झाली तर समजा शो इथेच. सो गाईज बघू शकताय काय ती झाडी दोन्ही साईडनं, काय हा डोंगर समोर दिसतो आणि काय हा रस्ता. समरे खतरनाक एकदम जबरदस्त थ्रिलिंग काम आहे. आमचा गाडी फर्स्ट गिअरला आहे आणि सोडून दिली मस्त चालले सावकाश. बाबा बाबा आज ट्रॅव्हलिंग सगळं टायरचे पैसे पण घ्यायला लागतील कारण की हा रस्ता बघा, हे बघा रस्ता तिथं बघा ना. आणि अजून पूर्ण हा डोंगर चढायचा आहे. परळचा मेन रोड हे टर्न आहे तसे. लालबाग साईड बाबा विशाल भटची गाडी अडकली. आरेबड शाळेच्या लफडा वया पाठची साईड ना, आरेबड साईडची त्या पाठच्या रोडला आहे. हो 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 चालू 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 हात करते. सो गाईज फुल थ्रिलिंग अनुभव. विशाल दाराची गाडी फसली. ए जोर लगा के माई नॉनस्टॉप चढवा लागेल तेव्हा चढेल. काय झालं रे काल्या? ज्याला मी जिंदगीन कवा औषध तुलना कर. मी 2000 वाला मसाज केले काल नाही. 2000 वाला हायड्रा मसाज केले ना. या धूल खाता लोकांचे माग. काय झालं पाटील? मी चाललो गाडीचा हाल करेल कोणावर. क्लच प्लेटचा आवाज बघ. त्याला तो ड्रायव्हर तसा मी कशी चढवतो बघ ना. दंदन दंदन आता चढवीन मी पण. मी या कंटेनर चढवीन. बोल ना. इकडे बघ मी भटीव कामाला आलोय. आता आपली गाडी पण लोटायला लागेल भाऊ. लोकांची लोटली आपली पण लोटायला लागेल ना. आता आम्ही भटीव कामाला आलो. आपली लोटते का नाही? लोटो सगळ्यांचे लोटो. याची हालत बघ इकडं ए सर 2000 मसाज. गाडीतला उतर. गाडी चढवायची. गाडीत उतर. बघ रस्ता बघ. मी म्हणून सांगतो गाडीतला उतर. उतर मी गाडी चढवतो तू उतर. ऐक ना. उतर ना गाडीतल्या. बोल बोल लेपला नको टाकू. नाही मी बरोबर करतो. बरोबर नको करू. छान नको करू. नाही अरे वेरणा असो नाही तर आहे भुसा असो. रस्त्याच्या पुढे काय नसतं भाऊ. बघू तर दाखव. मी लॉक करता लॉक करता देख रा. ईशा कार यांना दाखव. ते करू बघतो. मला चालू करून दे. चाल ना बिपिन चाल ना. जे ना तुझ्यासाठी थांबले आम्ही. ए पहिला बाजूला सगळ्यांनी. काय दाखवलं काम माझं. बाजूला बाजूला तर. अरे पिकअप ना गाडी तोडू. तुझा कोण ना पिकअप धरला. गाडी तुझं लक्ष कुठे? कॅमेरा काय दिसतो बोटा तुझं मात. डर के आगे जीते. डर के आगे जीते. माउंटेन ड्यू. माउंटेन ड्यू. टडिंग 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 टडिंग. सुहासिनीची सत्व परीक्षा. सुहासिनीची सत्व परीक्षा. तो कॅमेरा नीट धर ना. अरे बहिणी धरा का. सॉरी 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 सॉरी. असं स्ट्रेट पकड मोबाईल. कधी लॉकर बनायचे तुम्ही यार. या घसरता ना का अरे ना अंगावर येतात. बाजूला हो बरं. त्यांना येड सगळ्यांना बाजूला हो ना. यो आमचा बिपिन म्हात्रे. बादशाह बिपिन म्हात्रे. बादशाह बिपिन म्हात्रे. क्या बोला. सो गाईज फायनली लोकेशनला पोहोचलोय. कार पार्क केली आहे. इकडे आहे जत्रा आणि त्यात गाड्या मी एर्टिगा एक अशी काढली ना का एकच नंबर पाहू. लाईट बंद झाली. चला आता पहिले जत्रेत जाऊन हिंडून येतो. काय चालले का तुम्ही? जत्रेला आल्या का सट्टा चिलायला आल्या? बघू कोण कोण पैसे वाटते का रे. सुट्ट दे ना शेठ जिका जाताना काम येतील. जिका मला सुट्ट दे ना. आता एक काम करा. 200 रुपये आणि माझ्यासाठी काहीतरी घ्या. बहिणीसाठी. अरे बहिणीसाठी नाही घेणार तर मग कोणासाठी घेणार? मला पण खुश करा जरा. सरबत एकटी पितं ना. आम्हाला सांगता खुश करा. बघ रे विचारलेलं मी सगळं. भाऊजी सगळे 50 हो 50. अकरा लावू का? अकरा. सुट्टे दे रे. सुट्टे दे. सुट्टे. शेठ आम्ही मुंबईचे आले शाळेला तुझी.
आमच्या शर्यती होत्या शर्यती हे पत्र आपल्या इथं बांधता उल्हासनगरला. हो बरोबर का 5 नंबरला. आता काय गेम काही मला समजलं नाही. तुझा तर लावतात. मी बी लावायचं नाही का चौकट काय रोपण आता ती येल्या ती पण झालेला आहे. इथली मुतली ना माझी नाही आले का असं आहे का? अशी टाकली ना अशी. चालू फसवला गाडी गेली का पण काय माहिती. तर महाराष्ट्राच्या महागायिका ड्रायव्हर कसा वाटला डिपिन म्हात्रे. छान होता मस्त मस्त कसं परफेक्ट ना. झूम न हो माझी थोडी दिसत मित्रांनो फायनली आता स्टेजवरती पोहोचलोय. नमस्कार. आज खास आकर्षण म्हणून आपण आलात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. स्टेज लागतो बॅनर लागतोय अजून पण. सो गाईज आता आम्ही आमच्या चेंजिंग रूम मध्ये आलोय. ए रेस्ट रूम. ए सशांकदा काय नाव दे आता चेंजिंग रूम का रेस्ट रूम. का डायरेक्ट ना रेस्ट रूम ना. हे बघा भाऊंचा मसाला पडला खाली. कसा ए विशाल भाऊ तुम्ही काय करताय हो. का चहा ठेवला काफी. त्याला बोललो मागे आलेलो ना शोला. तो दत्त जयंतीचा होता शो तेव्हा आपण नमस्कार मग तो दत्त जयंतीचा होता. दत्त मंदिर नाही बोलू का दत्त मंदिर होता. बोल ना भाऊ. आपण बॅलन्सिंग करून जाऊ. बॅलन्सिंग दादा नको ना मारू. ते कसं आपल्यात ना मित्रांनो. बॅलन्सिंग चालू खूप अंधारात. समोर खूप ऑडियन्स बसलाय. सो सध्या ब्लॅकआउट आहे. बॅलन्सिंग चालू आहे. सो गाईज झालं जेवायची वेल. आणि जेवायची वेल बघा काय आहे 12:15. शो अजून चालू झाला नाही. सॉरी आम्ही जस्ट बॅलन्सिंग केले 11:30ला. त्याच्यानंतर रेडी झालोय आणि आता जेवायला आलोय. वाव मिष्टान्न.
सोंगाड्या मंडळी म्हणले आगाव अहो येता जाता माझी इज्जत काढत असतो म्हणून मी आज ठरवलंय मी आज त्याची इज्जत काढणार आणि ती काढायला तुम्ही साथ देणार ना त्या आता आवाज येतो बघा सुधीरराव ओ सुधीरराव कोण रे भाडखा ला 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 मला चल ला 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 मला ला 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 मला चल ला ला सुरेश रमेश काढ बरी मंडळी ना हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना ह्याला बघितलं तर मला जाम बरं वाटतं बघा ना संदीपराव तुम्हाला बघितला हा तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी 2 शब्द बोला बोल बोल मित्र आपण चांगलं बोल एकदम चांगलं बोलणार बालपणीचा सवंगडी तू मित्र भेटे मित्राला क्या बात आहे मंडळी आवडले ना तर कडक ताल्या झाल्या पाहिजे की बालपणीचा सवंगडी तू मित्र भेटे मित्राला जशी भाद्रपद महिन्यात कुत्री सापडे कुत्र्याला माझा कुत्रा करून टाकलास आणि त्याचं काय झालं 4 वाक्य पाठ केली होती मग एवढा डोंगर चढून उभा राहिलोय ना गाडी जशी माग केली तशी 4 वाक्य घासारली क्या बात आहे मित्र तुझ्या गावाला आणलेस का रे तू टाळ्या वाजवायला अरे माझ्या बाजूने म्हणजे आधी सांगून ठेवलं मित्र तू माझ्यासाठी 4 वाक्य बोललास आता माझं पण काहीतरी कर्तव्य आहे का नाही आता मी तुझ्यासाठी 4.5 वाक्य बोलणार 4.5 देवानी 4 फुटाचाच केलाय तुझ्याकडे 4 फुटावरती काय असणार चांगलं बोलल्या का चांगलंच बोलणार ऐक सुखदुःखाचे साथीदार पण आपल्या मैत्रीला वर्ष झाले 15 अरे क्या बात आहे टेम्पो सुखदुःखाचे साथीदार आपण आपल्या मैत्रीला वर्ष झाले 15 आपल्या मैत्रीला कुत्र्याची उम्मा देतोस शाबास रे माझ्या काळ्या हे फुगलेली घूस इज्जतच काढायला आलास काय रे तू नरसाळ्या जेव्हा बघा तेव्हा माझी इज्जत काढत असतो आणि तू तिकडे बायकांच्या गोळ्यात काय करत होता अरे हा सुनीलराव तुझं नवीन लग्न झालं म्हणून तुझ्या घरला गेलो बघतो तर काय तिथं नाव घेण्याचा कार्यक्रम चालू होता नाव घेण्याचा कार्यक्रम चालला होता आणि त्यात तुझी बायको काय तुझी बायको असू त्याला का खर्चच तेवढा केलाय तिच्यावर रोज ब्युटी पार्लरला पाठवतो गावच्या गिरणीत पिठाने भरून येते असू दे पण काय तुझी बायको 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 भावाचं प्रेम असंच असावं बहिणीवर चांगली खानदान आहे तुमची असू दे बायकोच माझी तेवढी सुंदर आहे आणि गुणवान आहे तर यार तिला कोणी ना कोणी ते पाहते करते असू द्या काय झालं माझ्या बायकोची एवढी तारीफ करायला काय झालं म्हणजे अरे मीच नाही या सामन्याने पाठवलं तुझ्या बायकोला फ्लँकिस काय बाबा का पाठवलं फ्लँकिस का पाठवलं अरे नाव तसं घेतलं ना तुझ्या बायकोनं म्हणजे माझ्या बायकोने माझ्यासाठी नाव घेतलं हा मग काय रे काय नाव घेतलं ऐक हांड्यावर अंडे 7 अंडे क्या बात है हांड्यावर अंडे 7 अंडे 14 झालं गप्प उभारणे सगळं फेकून मारेन ऐक बरं बोला आपल्याला काय करायचे ते आहे ना हांड्यावर अंडे 7 अंडे तू का अंडा काढून बाहेर उभा राहिला सगळे चेपलेली तपेली घेऊन आलाय त्याच्या पाठून हांडे फोडून मडतो नळ कुठे अरे मडक्याला नळ असतो ना का आपण तांब्या बुडवतो काय मग नको नळ नको त्याच्या आईला म्हणू दे आपण डायरेक्ट तांब्या बुडवू
बरं सॉरी काय झालं आता काय नाही बोलणार बोल. जरा खोकला आला. अंडे 7 अंडे त्यात भरले सगळे दगड दोंडे. मग सुनील रावांचं नाव घेते. त्यांच्या घरचे सगळं माकड तोंडे. तुझी बायको आली की काय पाठी. अगं बाय माझा पिंट्या तिला कसं काय माहिती पिंट्या इकडे. तसंच आवाज वाटला मला म्हणून मागे वळून बघितला. इकडे ये. कुठं इकडे खाजव इकडे. राजकारण झालेलं माकड. हा मंडळी माझी बायको माझ्यासाठी असं कधी नाही बोलणार. आणले करू नका पापू चिपू. अरे माझी बायको माझ्यासाठी लय अभिमान आहे. माझ्या बायकोला माझ्यासाठी. पण हा माझा असा मित्र आहे ना की माझी इज्जत काढल्याशिवाय 2 घास जात नाही. पण असू दे मंडळी हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. ह्याची इज्जत मी 4 चौघात कधीच काढणार नाही. पण मंडळी ह्याची पण एक बायको आहे आणि ह्याच्या बायकोच्या मनामध्ये ह्याच्यासाठी लय अभिमान. काय अभिमान बाईला तुझ्यासाठी. तुझ्या बायकोने पण तुझ्यासाठी नाव घेतलं आणि मस्त नाव घेतलं. आणि काय ह्याची बायको दिसायला. काय ह्याची बायको. काय करतोय. माझ्या बायकोला फॅन्किस पाठवलं कसं वाटलं. अरे मी नाही रे ह्या समजाने पाठवलेलं. पण मंडळी काय माझ्या मित्राच्या बायकोच्या मनामध्ये माझ्या मित्रासाठी प्रेम. तुझ्या पण बायकोनी मस्त नाव घेतलं. अख्ख्या गावासमोर नाव घेतलं की खोक्यात खोका लाकडाचा खोका. हे काय केलंस. खिळ्यात घातलं. का बसले तर टरबूज फुटेल ना. कोणाच्या. तुमचा बिझनेस आहे ना टरबूज विकायचा. हे कोणाचा. माझा. कलिंगड घेऊन फिरत. पण तुझ्या बायकोच्या मनामध्ये तुझ्यासाठी काय अभिमान. मस्त नाव घेतलं. अख्ख्या गावासमोर नाव घेतलं. मंडळी नाव आवडलं तर माझ्या वहिनीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मस्त नाव घेतलं की खोक्यात खोका लाकडाचा खोका. मी ह्यांची काळी मांजर आणि हा माझा फुगल्याला बोका. लोकांना नावं ठेवतात तेव्हा बरं वाटतं. बंशी बघतात ना बाबाचा आवाज जास्त पैसा घेतील द्या.
अच्छा बनशी दिसता बनशी पण हसतात म्हणजे खुश आहेत बरोबर ना आगो बनशी बनशी तुला सो गाईज झाला फायनली पॅकअप आणि वाजलेत बघा किती 6:15 आणि आता घरचा रस्ता पकडलाय. सो घरी पोचायला वाजतील मे बी 11 ते 12. चला तर आजच्या व्लॉगला इथेच एंड करतोय. मस्त मजा आली खूप म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला ऑडियन्स कडून. सो आजचा व्लॉग इथेच एंड करतोय. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून तुमचा प्रतिसाद नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, ड्रीम्स, टेक केअर. खूप झोप आली आहे पण घरी जाईपर्यंत कंट्रोल करावा लागेल. बाय बाय.